आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। कुरुल गटात भावनिक लढ्याची सुरुवात। सचिनदादा जाधव यांच्या विजयासाठी राहुलजी जाधव मैदानात। जकराया साखर कारखान्याचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक सचिनदादा जाधव साहेब हे कुरुल जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत आहे। या प्रचारादरम्यान आज एक भावनिक आणि प्रेरणादायी चित्र जनतेसमोर आले। सचिनदादा जाधव यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार करत त्यांचे कनिष्ठ बंधू व जकराया साखर कारखान्याचे तज्ञ संचालक राहुलजी जाधव यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे। गाव भेटी, कॉर्नर सभा तसेच थेट जनतेशी संवाद साधत राहुलजी जाधव यांनी प्रचाराचा सपाटा लावलाय। हा प्रचार केवळ राजकीय नसून भावासाठी भावाने केलेला उभा संघर्ष आणि जनतेवरील विश्वासाचा लढा असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे। राहुलजी जाधव यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण व धडाडीपूर्ण निर्णयांमुळे जकराया साखर कारखान्याला तसेच उपपदार्थ निर्मिती क्षेत्रात राज्यभर वेगळी ओळख मिटवून दिली आहे। उद्योग, रोजगार आणि प्रगती हे शब्द त्यांनी केवळ घोषवाक्यापुरती न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे। त्यामुळे आज ही संस्था केवळ स्थानिक मर्यादेत न राहता राज्यभर आदर्श ठरत आहे। सध्याच्या प्रचाराचे चित्र पाहता एकच भावना मनात उमटते, रामासाठी लक्ष्मण मैदानात उतरला आहे। नात्याची ताकद, कर्तृत्वाची शिदोरी आणि जनतेवरील नितांत विश्वास घेऊन हा निवडणुकीचा लढा अधिकच बळकट होताना दिसत आहे। हा लढा केवळ एका उमेदवारापुरता नसून कुरुल गटाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा आहे। सचिनदादा जाधव साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वाला बळ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले।